तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रणौतची भाषा बदलली. आता म्हणते झेन देशाचं भविष्य. दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर भाजप लोकसभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं टीकेची राळ उठवली. जवळपास अख्खा देश तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभा होता, पण कंगना रणौत मात्र तरुणाईवर उलटसुलट बरळ सुटली. काही दिवसांपूर्वी झेन गटार जनरेशन मानणाऱ्या कंगनानं जनरेशन झेडबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पण यावेळी मात्र कंगनाचा सूर काहीसा बदलल्याचं पाहायला मिळालं. जनरेशन झेडबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार कंगना रणौत यांनी म्हटलंय की जनरेशन झेड ही आपल्या देशाची ताकद आणि एका अर्थानं आपल्या देशाचं भविष्य आहे. मोहन भागवत अत्यंत आदरणीय आहेत आणि त्यांचं ज्ञान अनुभव ऐकण्याची संधी आम्हाला अनेकदा मिळाली आहे. देशातील तरुण पिढी आपल्या संस्कृतीचे दूत म्हणून पुढे येत आहेत आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे. झारखंडमधील विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीतील संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना कंगना रणौत यांनी म्हटलंय, आपली जनरेशन झेडमधील तरुण पिढी खरोखरच विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करते. हे प्रकार अनेक दशकांपासून सुरू आहेत. सगळीकडे सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळते. केवळ तमाशा करण्यासाठी पुढे येणारा काँग्रेस पक्ष झारखंडमध्ये मात्र कुठेही दिसत नाही. जिथे विद्यार्थी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत, राहुल गांधी अशा ठिकाणी भेट देत नाहीत. तरीही तरुणांना भडकवण्याची वेळ येते तेव्हा देशासाठी धोका निर्माण करण्यास सर्वात तोच पुढे असतात. दिल्लीतील आंदोलनाबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर कंगना रणौत यांनी कडक शब्दात टीका केली आहे. देखिए, जेनजी जो है हमारे देश की ताकत है और हमारे देश की एक तरह से बहुत बड़ी धरोहर है और हमारे जो युवा बच्चे हैं उनको भी जो है मोहन भागवत जी के जो हमारे लिए परम आदरणीय है और उनका जो उनकी जो विजडम कह लीजिए और उनके जो अनुभव कह लीजिए और उनको हमें भी बहुत बार सुनने का मौका मिला है. हमें बहुत खुशी है कि देश के युवा जो है वो हमारे साथ जो है हमारी जो संस्कृति की जो पहचान है, हमारे लिए ये भी हमारी संस्कृति का एम्बेसडर बन के उभर रहे हैं. तो उसके लिए बहुत ही खुशी की बात है. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.